आता ना ॲक्च्युली बोलायला लागलेत सगळेजण ग्रुपिझमबद्दल की त्याच लोकांना काम दिलं जातं किंवा एक पर्टिक्युलर ग्रुपच काम करतोय असं आत्ता बोलायला लागले सगळेजण. तू तर सुरुवात केलीस खूप लहानपणापासून आणि तुला नागराज सरांसारखी व्यक्ती मिळाली पहिल्या चित्रपटामध्ये. पण मला सांग की या ग्रुपिझमचा कधी तुला फटका बसला आहे का? सतत बसतो, अजूनही बसतो. मी तुला सांगितलं ना, माझं चित्रपट बॅकग्राऊंड, फिल्म बॅकग्राऊंड ह्याच्याशी संबंध नसल्यामुळे माझे आजसुद्धा काही निर्णय आहेत ना ते स्वतःच घ्यावे लागतात. मी कोणत्या ग्रुपची मेंबर नाही आहे. आणि ग्रुपिझम हा बॉलिवूड साऊथमध्ये नाही, मराठीमध्ये सुद्धा आहे. मराठीमध्ये खूप जास्त आहे. आणि लोक लिटरली मला असे म्हटलेत की आता तू पण आमच्या टीमची मेंबर हो, म्हणजे कसं आपण ग्रुपनी काम करत जाऊ. आणि ग्रुपनी काम केलं की मला असं वाटतं की चुकल्यासारखं वाटतं गं कुठेतरी, की नाही ते बरोबर नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला काम मिळतं नाही मिळत, पण मग अशा वेळेस आहे ना तुमचं पेमेंट कमी केलं जातं की आम्ही तुला तर काम देतोच आहे गं, पण कसं मग तू थोडं इथे ॲडजस्ट कर, थोडं तिथे ॲडजस्ट कर, नाही का. मग तू थोडे तुझ्याकडचे काही समजा कॉस्ट्युम्स असतील तर तुझ्याकडचे कॉस्ट्युम, अरे मी का कॉस्ट्युम आणू, ते माझं काम थोडी आहे, मी त्या डिपार्टमेंटला थोडी आहे, फॉर एक्झाम्पल. सो ते तसं असतं ग्रुपिझममध्ये. आणि ते नसावं, कारण ग्रुपिझम म्हटल्यावर ते त्यांच्याच लोकांना पुढाकार देतात, जे चुकीचं आहे. मग त्याच्यामुळे लोक म्हणतात की नाही वाईट आहे. वाईट सगळ्याच इंडस्ट्री आहेत म्हणा, वाईट लोक सगळीकडेच भरलेली आहे. बदनाम फक्त फिल्म इंडस्ट्रीला जास्त केलेलं आहे. पण कसं ह्याच गोष्टींमुळे फिल्म इंडस्ट्री उठून दिसली जाते की नाही ती चुकीची आहे. पण तुझं कुठलं काम गेलंय ग्रुपिझममुळे? हो, मला 2-3 मराठी सिरियल्सच्या ऑफर झाल्या होत्या आणि त्याच गेलेल्या आहेत ग्रुपिझममुळे. कारण ती जी अपोजिटवाली जिल्हा कास्ट केलं होतं तर तिचं बॅकग्राऊंड फिल्म मधून होतं. तिचे आईवडील होते फिल्म बॅकग्राऊंडमुळे. जस्ट की त्यांनी सांगितलं, जे डिरेक्टर होते, जे प्रोडक्शनचं बॅनर होतं, तर त्यांना सांगण्यात आलं होतं त्यांच्याच आजूबाजूच्या लोकांनी की नाही हिला घ्या, ही चांगली असं. बट एक माणूस होता, तो मला सांगत होता की अरे मी खूप सांगायचा प्रयत्न केला की हा चांगला चेहरा आहे आणि तिच्यापेक्षा पण चांगलं करेल, पण नाही ऐकलं त्यांनी, त्याच लोकांचं ऐकलं. दॅट इज ग्रुपिझम. आणि ते काम गेलं. तू विचार करतेस पण एखादं ना आपण किती पण स्ट्रॉंग जरी दाखवलं ना तरी मनात आणि डोक्यातनं त्या गोष्टी जात नाहीत की अरे आपण कुठे कामात कमी पडतोय की आपल्याला हे काम म्हणजे विश्वास नाही ठेवला गेला आपल्या कामावर. सो तू विचार करतेस त्या रिजेक्शनचा किंवा त्या ग्रुपिझममुळे गेलेल्या कामाचा? आता आयुष्य जगतोय ते हे विचार असणारच, कारण आपल्यासोबत घडलंय ना ते. असं नाही आहे की काही स्क्रिप्ट आहे आणि तुम्ही ते ॲक्ट करता. नाही, तुमच्यासोबत ते घडतंय. असं कसं काय तुमच्या लक्षातून जाईल? लोक पण जे म्हणतात नाही माझ्या लक्षात नाही राहतं, प्रत्येकाच्या लक्षात राहतं, पण ते हँडल कसं करायचं हे ते जमलं पाहिजे. आणि ऑफकोर्स माझ्याही लक्षात राहिलेलं आहे, पण मला वाईट कुठेच वाटत नाही, कारण नंतर ती सिरियल थोडी चालून बंदच पडली. असं झालेलं आहे. किंवा कोणतंही काम म्हणा. आणि माझं असं मन दुखलं ना की मी खूप रडते. मी आता दिसत अशी असेल पण मी खूप इमोशनल आहे आणि मला खूप वाईट वाटतं. पण तेवढी मी स्ट्रॉंग पण आहे की वाईट वाटून घेतलंय, ठीक आहे आता सोडून देते, बस झालं, दुसरं जे काम आहे त्याच्यावर लक्ष दे. तो मी अशी आहे, मी लक्ष नाही देत जास्त.